नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित श्री सावतामाळी विद्यालय अकलूज माळेवाडी इयत्ता 9वी व 10वी विषय मराठी, विषय शिक्षक श्री डामसे बिया। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी व इयत्ता 10वीच्या या 2 वर्गांना नवीन अभ्यासक्रम बदलल्या कारणामुळे प्रश्नपत्रिकेच्या ऐवजी कृतीपत्रिका आलेल्या आहेत। मराठी, हिंदी व इंग्रजी या 3 भाषेमध्ये आपल्याला एखादा पाठाच्या अनुषंगानं, कवितेच्या अनुषंगानं गद्य उत्तारा किंवा पद्य उत्तारा त्या ठिकाणी दिलेला असतो। त्या उत्तराचं आपण वाचन करायचं असतं आणि त्याच्याखाली जे कृती प्रश्न आपल्याला दिलेले असतात त्या कृती प्रश्नांची उत्तर आपल्याला लेखन करायची असतात। स्वयं अध्ययन करत असताना किंवा कृती प्रश्न तयार करताना म्हणजे कृती प्रश्नाचे आरेखन करताना खालील गोष्टी विचारात घ्याव्यात। म्हणजे ज्यावेळेस एखाद्या उत्तरावरती आपण कृती प्रश्न तयार करणार आहोत, त्या प्रश्नांचं आरेखन करणार आहोत, तेव्हा कोणत्या आकृत्यांचा वापर करावा, कोणत्या चिन्हांचा वापर करावा याच्यासाठी पहिला आहे, या ठिकाणी तुम्हाला एक गोल दिसतो ज्याला भौमितिक भाषेमध्ये वर्तुळ असे म्हणतात। दुसरा जो घटक आहे तो घटक आहे त्रिकोण, तिसरा घटक चौकोन आणि चौथा घटक आहे आयत। म्हणजे कोणताही कृती प्रश्न असेल, मग त्या कृती प्रश्नाचं उत्तर 1 असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, 5 असू द्या किंवा 10 उत्तरं असू द्या। म्हणजे उत्तर 1 ते 10 पर्यंत, 15 पर्यंत कितीही जरी असली तरी ती उत्तरं ज्यावेळेस आपण लेखन करणार आहोत, जो कृती प्रश्न आपण लेखन करणार आहोत, तेव्हा वर्तुळ, त्रिकोण, चौकोन आणि आयत यांचाच आपण वापर करणार आहोत। याच कृती त्या ठिकाणी आपण आरेखन करणार आहोत। कृती प्रश्न हा जो असतो, हा कृती प्रश्न नेहमी वाक्यामध्ये असतो। मग सर्वसाधारणपणे एक वाक्य जर म्हटलं तर साधारण 8, 9, 10 ते 12 शब्द हे त्या वाक्यामध्ये असतात। मग कृती प्रश्न त्याचं आरेखन करत असताना एक वाक्य त्यामध्ये आपलं बसेल का किंवा बसणार नाही, तशा पद्धतीनं या आकृत्यांचं आरेखन करायचं आहे। कृती प्रश्न हा नोंद केल्यानंतर मात्र प्रश्नचिन्ह हा दिलेला नसतो। म्हणजे कृती प्रश्नाचं आरेखन करत असताना लक्षात ठेवायचं की वर्तुळ, त्रिकोण, चौकोन आणि आयत या 4च घटकांचा आपल्याला वापर करायचा आहे। कृती प्रश्न हा नेहमी वाक्यामध्ये असतो, परंतु नंतर प्रश्नचिन्ह दिलेला नसतो। उत्तर लेखन करत असताना तुम्ही जर वर्तुळाचा वापर करत असाल तर वर्तुळाच्या बाहेर मग वेलांटी असेल, उकार असेल, मात्रा असेल, हा येऊ द्यायचा नाही। जे काही तुम्हाला लेखन करायचं आहे ते लेखन वर्तुळ, त्रिकोण, चौकोन किंवा आयत याच्या आतमध्येच करायचं आहे। त्याच्या बाहेर कोणत्याही प्रकारचा मात्रा असेल, वेलांटी असेल किंवा उकार असेल हा येऊ द्यायचा नाही। या ठिकाणी आपण काही कृती प्रश्न नमुने पाहणार आहोत। या ठिकाणी एक आपण उदाहरण घेतलेलं आहे। जर एखाद्या कृती प्रश्नाची उत्तरे 4 आहेत तर कृती प्रश्न कसा तयार करावा, म्हणजे त्याचं आरेखन हे कशा पद्धतीनं करावं, याच्यासाठी आपण एक काही नमुने पाहणार आहोत। नमुना क्रमांक 1 जो आहे
की ज्या ठिकाणी आपण कृती प्रश्नाचं आरेखन करणार आहोत आणि नंतर त्याचे उत्तर आपण लेखन करणार आहोत. कृती प्रश्न हा नेहमी वाक्यामध्ये असतो. आता हा जो कृती प्रश्न आपण आरेखन करणार आहोत, कृती प्रश्न या ठिकाणी लेखन करायचं आहे. त्याच्यानंतर 1, 2, 3, 4 या कृती प्रश्नाची उत्तरं आपल्याला 4 लेखन करायची आहेत. समोर तुम्हाला 4 बाण दिसतात. याचा अर्थ बाणाचं जे टोक आहे, जी दिशा आहे, त्या बाजूला आपल्याला ते उत्तर लेखन करायचं आहे. या ठिकाणी कृती प्रश्न असल्या कारणामुळं आपण ज्या कृत्या करणार आहोत त्या कृत्या अतिशय आखीव रेखीव असायला हव्यात, त्यांच्यामध्ये समानता असायला हवी. हे 4ही समोरचे बाण दिसतात ते एकसारखे त्या ठिकाणी बाण आहेत. मग त्या बाणाच्या खाली उत्तर क्रमांक 1. मग ते तुमचं उत्तर 1 शब्दामध्ये असू शकतं, 2-3 शब्दामध्ये असू शकतं, एखाद्या वाक्यामध्ये असू शकतं. म्हणजे जो कृती प्रश्न विचारलेला आहे त्या कृती प्रश्नाचं उत्तर शब्दामध्ये किंवा वाक्यामध्ये असू शकतं. दुसरं उत्तर, तिसरं उत्तर, चौथं उत्तर. म्हणजे नमुना क्रमांक 1 आपण कृती प्रश्नाचं आरेखन केलेलं आहे. वरच्या बाजूला कृती प्रश्न आपण लेखन करणार आहोत. या ठिकाणी काना, मात्रा, वेलांटी, उकार काहीही त्या चौकोनाच्या बाहेर आलेलं नाही. उत्तर क्रमांक 1, 2, 3, 4 ह्या कृती प्रश्नाचं आरेखन आपण करत असताना, त्या आकृती काढत असताना आपण या ठिकाणी आयताचा वापर केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही वर्तुळ, त्रिकोण किंवा चौकोनाचा देखील वापर करू शकता. म्हणजे वरती कृती प्रश्न आपण घेतलेला आहे आणि त्याची 4ही उत्तरं ही खालच्या बाजूला घेतलेली आहेत आणि 4ही उत्तरांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला समानता दिसून येते. नमुना क्रमांक 2 कृती प्रश्न. सुरुवातीला जसा कृती प्रश्न आपण ते आरेखन केलेला होता, जसा काढलेला होता, तसाच दुसरा नमुना देखील आपण काढलेला आहे. 1 उत्तर 1. आता या ठिकाणी उत्तर लेखन करण्यासाठी आपण वर्तुळाचा वापर केलेला आहे. कृती प्रश्न लेखन करण्यासाठी आपण त्या ठिकाणी आयत काढलेला आहे, मग त्याचं रेखाटन केलेलं आहे. पहिलं उत्तर आपण काय केलेलं आहे तर वर्तुळ घेतलेलं आहे. दुसरं उत्तर ते सुद्धा आपण वर्तुळामध्ये घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही त्रिकोण, चौकोन, आयत किंवा वर्तुळाचा त्या ठिकाणी वापर करू शकता. आता पहिला नमुना क्रमांक 1 जो आपण पाहिलेला होता, 4ही समान अंतरावरती दिसून येत होते. आता या ठिकाणी कृती प्रश्न पहिलं कृती प्रश्नापासून त्याचं अंतर हे थोडं आहे किंवा छोटंसं आहे, दुसऱ्याचं मात्र अंतर जास्त आहे. तिसरं उत्तर क्रमांक 1 आणि उत्तर क्रमांक 3 यांच्यामध्ये समानता आहे. म्हणजे कृतीमध्ये या ठिकाणी समानता असायला हवी. उत्तर क्रमांक 4 म्हणजे या कृती प्रश्नाचं उत्तर पहिलं आणि उत्तर तिसरं याच्यामध्ये समानता आहे. उत्तर दुसरं आणि चौथं याच्यामध्ये समानता आहे. म्हणजे नमुना क्रमांक 2 अशा पद्धतीने आपण त्या कृती प्रश्नाचं आरेखन केलेलं आहे. ही जी उत्तर आहेत ती उत्तर तुमची एका शब्दामध्ये असू शकतील, एका वाक्यामध्ये सुद्धा असू शकतील. नमुना क्रमांक 3. आता या ठिकाणी आपण त्या आयतामध्ये कृती प्रश्न घेतलेला आहे. 1, 2, 3, 4. आता या कृती प्रश्नाचं आरेखन करत असताना कृती प्रश्नाच्या 4ही बाजूला आपण 4 बाण दाखवलेले आहेत. या ठिकाणी उत्तर क्रमांक 1, उत्तर क्रमांक 2, उत्तर क्रमांक 3 आणि उत्तर क्रमांक 4. म्हणजे कृती प्रश्नाच्या 4 बाजूला आपण 4 उत्तरं लेखन करणार आहोत. तुमची ही उत्तरं शब्दामध्ये असू शकतील किंवा वाक्यामध्ये असू शकतील. ज्या दिशेला उत्तर लेखन केलेलं आहे
त्या दिशेला आपण बाण दाखवलेला आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं की आपण या ठिकाणी आयत घेतलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही वर्तुळ घेऊ शकतात किंवा त्रिकोण सुद्धा घेऊ शकतात. मात्र या ठिकाणी 4 उत्तर आहेत. जर तुम्हाला वर्तुळ घ्यायचं असेल तर उत्तर लेखन करण्यासाठी 4ही ठिकाणी वर्तुळच यायला हवं. म्हणजे एक वर्तुळ, एक त्रिकोण, एक चौकोन, एक आयत असं आरेखन करायचं नाही. तर कृतीमध्ये उत्तरामध्ये एकच घटक त्या ठिकाणी यायला हवा. नमुना क्रमांक 4. आता या ठिकाणी आपण आयत थोडासा मोठा काढलेला आहे आणि कृती प्रश्न ज्या ठिकाणी लेखन केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला कृती प्रश्न हा लेखन करायचा आहे. लक्ष ठेवायचं की कृती प्रश्न हा नेहमी वाक्यामध्ये असतो. म्हणजे या ठिकाणी आपलं एक वाक्य त्या ठिकाणी बसणार आहे. उत्तर 1. आता जो कोपरा आहे त्या ठिकाणी वर्तुळ घेतलेला आहे, त्या ठिकाणी उत्तर क्रमांक 1 नोंद केलेले आहे. वर्तुळाच्या ऐवजी आपण त्रिकोणाचा वापर करू शकतो, चौकोनाचा वापर करू शकतो किंवा आयताचा देखील वापर करू शकतो. उत्तर क्रमांक 2, उत्तर क्रमांक 3, उत्तर क्रमांक 4 अशा पद्धतीनं या कृती प्रश्नाचं आपण आरेखन केलेलं आहे आणि एक सूत्रता आलेले आहे. जो काही आपला आयत आहे, आयताची लांबी रुंदी जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये समानता दिसून येते. 4ही वर्तुळ आपल्याला समान दिसून येतात. म्हणजे या ठिकाणी कृती प्रश्नाचं आरेखन करत असताना अचूकता, समानता याला अतिशय महत्त्व आहे. नमुना क्रमांक 5. या ठिकाणी मोठा एक आयत दिसतो, त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये पुन्हा एक छोटासा आयत काढलेला आहे. आता हा कृती प्रश्न याचं आरेखन करत असताना मधला जो छोटा आयत आहे त्याच्यामध्ये आपण काय लेखन केलेलं आहे, कृती प्रश्न. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो त्या पाठाच्या अनुषंगानं, उताराच्या अनुषंगानं जो कृती प्रश्न आलेला आहे तो कृती प्रश्न नोंद करायचा आहे. आता याची 4 उत्तर जी आहेत ती 4 उत्तर आपण कशा पद्धतीनं आरेखन करणार आहोत. कोपऱ्यामध्ये एक तिरपी रेष मारलेली आहे, दुसरी एक तिरपी रेष. या 2 रेषांच्या मध्ये आपलं उत्तर क्रमांक 1 येईल. या ठिकाणी उत्तर क्रमांक 2, या ठिकाणी उत्तर क्रमांक 3 आणि उत्तर क्रमांक 4. म्हणजे अशा पद्धतीनं आपण कृतीचं आरेखन करून त्या ठिकाणी 4 उत्तर लेखन करू शकतो. नमुना क्रमांक 6. या ठिकाणी आपण एक छोटासा वर्तुळ घेतलेला आहे आणि कृती प्रश्न त्या ठिकाणी नोंद केलेला आहे. म्हणजे या वर्तुळामध्ये जो आपल्याला दिलेला कृती प्रश्न आहे, जो कृती प्रश्न आरेखन करायचा आहे तो कृती प्रश्न त्या ठिकाणी आपण नोंद करणार आहोत. छोट्या वर्तुळाच्या बाजूने पुन्हा एक मोठं वर्तुळ आपण घेतलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला 4 उत्तर लेखन करायची आहेत. मग ती उत्तरं तुमची शब्दामध्ये असू शकतात किंवा वाक्यामध्ये असू शकतात. या ठिकाणी एक रेष घेतलेली आहे, दुसरी रेष, 2 रेषेच्या मध्ये एक उत्तर, दुसरं उत्तर, तिसरं उत्तर आणि राहिलेलं चौथं उत्तर. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही ती 4 उत्तर त्याचं आरेखन करू शकता, त्याची उत्तर लेखन करू शकता. नमुना क्रमांक 7. या ठिकाणी कृती प्रश्न घेतलेला आहे. आतापर्यंत आपण जे आयत घेतलेले होते ते आडवे आयत घेतलेले होते. या ठिकाणी आपण आयत उभा घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी कृती प्रश्न घेतलेला आहे. 1, 2, 3, 4 या कृती प्रश्नाची 4 उत्तरं लेखन करायची आहेत. आपलं उत्तर हे शब्दामध्ये असू शकतं किंवा वाक्यामध्ये असू शकतं. आता या ठिकाणी जो बाण दाखवलेले आहेत त्या बाणाची जी दिशा आहे, जे बाणाचं टोक आहे त्या बाजूला आपलं उत्तर येणार आहे. पहिला बाण आणि तिसरा बाण आपल्याला 2 समान दिसतात, तर दुसरा बाण आणि चौथा बाण त्याची लांबी ही आपल्याला सारखी दिसते. म्हणजे एक सूत्रता त्या ठिकाणी दिसून येते. उत्तर क्रमांक 1, उत्तर क्रमांक 2, उत्तर क्रमांक 3, उत्तर क्रमांक
4. जे आपल्याला उत्तर लेखन करायचं आहे ते आपलं शब्दामध्ये असू शकतं किंवा वाक्यामध्ये असू शकतं. या ठिकाणी आयत घेतलेले आहेत. आपण या ठिकाणी वर्तुळ असेल किंवा त्रिकोण असेल किंवा चौकोन असेल किंवा आयत असेल, कोणत्याही घटकाचा तुम्ही वापर करू शकता. जर एक शब्द असेल तर छोटासा गोल केल्यानंतर त्या ठिकाणी आपण ते उत्तर लेखन करू शकतो. कृती पत्रिकेच्या अनुषंगाने खालील गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याच्यातील पहिली गोष्ट आहे एकसूत्रता. आपल्याला जो परिच्छेद दिलेला असतो त्या परिच्छेदाच्या अनुषंगाने आपल्याला त्या कृती प्रश्नाची उत्तरं लेखन करायची असतात. एकाच ठिकाणी तुम्हाला ते उत्तर सापडेल असं नाही. बऱ्याच वेळा काय होतं की 15-20 ओळींचा एक परिच्छेद दिलेला असतो. उत्तर 4 लेखन करायचे असतात. पहिलं उत्तर पहिल्या ओळीमध्ये असतं, दुसरं उत्तर 6व्या ओळीत असतं, तिसरं उत्तर 10व्या ओळीमध्ये असतं, तर चौथं उत्तर हे शेवटच्या ओळीमध्ये असतं. त्याचं संपूर्ण वाचन करून उत्तर लेखन करत असताना आपल्या लेखनामध्ये एकसूत्रता यायला हवी. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे अचूकता. जो कृती प्रश्न त्याची उत्तरं आपण जी लेखन करणार आहोत, मग तुमचा वर्तुळ असेल, त्रिकोण असेल, त्यानंतर चौकोन असेल किंवा आयत असेल, त्याच्या बाहेर काना मात्रा वेलांटी उकार येऊ द्यायची नाही. म्हणजे अचूक लेखन करायचं. त्याचबरोबर जे उत्तर आपण लेखन करणार आहोत, जसा कृती प्रश्न विचारलेला आहे तसं त्याचं उत्तर अचूक यायला हवं. एकही अक्षर कमी किंवा जास्त असायला नको. तिसरं आहे रेखीवपणा. 9वी-10वीच्या ज्या कृती पत्रिकेचं तुम्ही आरेखन करणार, कृती प्रश्नाचं जे आरेखन करणार आहात, ते संपूर्ण आरेखन, त्या सगळ्या आकृत्या ह्या आपल्याला पेननीच काढायच्या आहेत, पेन्सिलनं काढायच्या नाहीत. त्या कारणामुळं निळी शाई असलेला बॉलपेन असेल किंवा शाई पेन असेल किंवा काळी शाई असलेला बॉलपेन असेल किंवा शाई पेन असेल, या दोनच पेनचा आपल्याला वापर करायचा आहे. कृती प्रश्नाचं आरेखन करत असताना जर त्या कृत्या आपण निळ्या पेनने जर काढल्या, त्याचं आरेखन केलं, तर उत्तर तुम्ही काळ्या पेनने लेखन करू शकता. किंवा जर त्या कृत्या काळ्या पेनने जर तुम्ही त्याचं आरेखन केलं तर उत्तर निळ्या पेनने लिहू शकता. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं की निळा पेन आणि काळा पेन म्हणजे निळी शाई असलेला, काळी शाई असलेला जो पेन आहे, हे दोनच पेन वापरायला आपल्याला परवानगी आहे. इतर कोणत्याही प्रकारचा पेन शाई असलेला म्हणजे तांबडी शाई असेल किंवा हिरवी शाई असेल, असे पेन वापरायला आपल्याला परवानगी नाही. आणि चौथं आहे समय सूचकता. आपल्याला कृती प्रश्नाची उत्तरं लेखन करत असताना आपल्याला परिच्छेद दिलेला असतो आणि त्या परिच्छेदाच्या अनुषंगानं सर्व कृती प्रश्नांची उत्तरं लेखन करायची असतात. मात्र त्या ठिकाणी आपल्याला 3 तासामध्ये आपला जो काही 80 गुणाचा पेपर आहे तो आपल्याला पूर्ण करायचा असतो. त्याच्यामुळं वेळेचं बंधन सुद्धा आपल्याला पाळायला हवं. त्या ठिकाणी गद्य विभागावरती आपल्याला जे कृती प्रश्न विचारले जातात, सर्वात कमी गुण जे कृती प्रश्नाच्या उत्तराला असतात तो म्हणजे अर्धा गुण आणि सर्वात जास्त गुण म्हणजे 2 गुण असतात. आणि सोमत या घटकावरती जो कृती प्रश्न विचारलेला असतो त्याला 3 गुण असतात. म्हणजे कृती प्रश्नाच्या उत्तराला सर्वात कमी गुण अर्धा गुण, सर्वात जास्त गुण 2 गुण आणि जे सोमत असतं त्याला 3 गुण त्या ठिकाणी दिलेले असतात. सोमत लेखन करत असताना जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगानं तुमचं उत्तर होकारार्थी असू शकतं किंवा नकारार्थी असू शकतं.
अर्धा मार्कासाठी जो कृती प्रश्न आहे, जर त्याला आपण 5 मिनिटं जर वेळ देत बसलो तर मात्र आपला पुढील जो पेपर आहे तो पेपर आपला पूर्ण होणार नाही, आपण तो कव्हर करू शकणार नाही. म्हणजे या ठिकाणी समय सूचकतेला अतिशय महत्त्व आहे. कृती कार्य करताना या गोष्टी महत्त्वाच्या आणि या 4 गोष्टींपेक्षाही ज्या 2 गोष्टी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे की समजपूर्वक वाचन. आतापर्यंत आपण जोपर्यंत प्रश्नपत्रिका होती तोपर्यंत आपण वाचन करत होतो, पाठांतर करत होतो आणि त्याच्या अनुषंगानं आपण परीक्षेमध्ये त्या प्रश्नांची उत्तर लेखन करत होतो. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्नपत्रिका नाही तर कृतीपत्रिका आहे. त्यावेळेस आपण वाचन करत होतो, पाठांतर करत होतो आणि मग परीक्षेला गेल्यानंतर ते आपण आठवून त्यांचं लेखन करत होतो. आता मात्र आपल्याला वाचन करत असताना फक्त वाचन करायचं नाही तर समजपूर्वक वाचन करायचं आहे. प्रत्येक शब्द हा कसा तयार झालेला आहे, तो त्या वाक्यामध्ये कोणत्या अर्थाने वापरलेला आहे, त्याचे समानार्थी शब्द कोणते, विरुद्धार्थी शब्द कोणते, म्हणजे व्याकरणदृष्ट्या समजपूर्वक आपल्याला वाचन करायचं आहे. आणि दुसरं आहे समजपूर्वक लेखन. आतापर्यंत आपण वाचन करत होतो, लेखन सुद्धा करत होतो प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगानं. मात्र आता आपल्याला कृतीपत्रिकेच्या अनुषंगानं वाचन करत असताना प्रत्येक शब्द समजून घ्यायचा आहे. लेखन करत असताना समजपूर्वक लेखन करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी एखादा शब्द असेल, काना मात्रा वेलांटी उकार असेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे व्याकरणाचे जेवढे नियम आहेत तेवढे नियम आपल्याला माहिती असायला हवे. तो शब्द कसा तयार झालेला आहे, त्या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते, विरुद्धार्थी शब्द कोणते, तो शब्द प्रत्यय घटित आहे का उपसर्ग घटित आहे, अंशाभ्यस्त आहे की पूर्णाभ्यस्त आहे, हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी माहीत असायला हवं. म्हणजे ज्यावेळेस आपण समजपूर्वक वाचन करणार आहोत तेव्हा त्या शब्दाचा अर्थ आपल्याला समजणार आहे. आणि तो शब्द लेखन करत असताना आता मंदिर हा शब्द आहे, मंदिर दला त्या ठिकाणी पहिलीच वेलांटी असते. जर आपण दुसरी वेलांटी जर दिली तर मात्र त्याचा अर्थ त्या ठिकाणी चुकला जातो. आता आपल्याला जो परिच्छेद दिलेला असतो त्या परिच्छेदाच्या अनुषंगानं आपल्याला काही कृती प्रश्न विचारले जातात आणि त्या कृती प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला लेखन करायची असतात. या ठिकाणी समोर दिसत आहे आकृतीबंध पूर्ण करा. म्हणजे जो परिच्छेद दिलेला असतो त्या परिच्छेदाच्या नंतर आपल्याला एक सूचना दिलेली असते की आकृतीबंध पूर्ण करा आणि नंतर त्याच्यावरती कृती प्रश्न दिलेले असतात. तर आपण एक छोटासा परिच्छेद पाहूयात. आज मंद वारा वाहत होता, नदीच्या पाण्याचा खळखळाट, पक्ष्यांचा चिवचिवाट, विजाचा कडकडाट व ढगांचा गडगडाट ऐकू येत होता. नदीच्या पात्रात वाढ होत होती, पाणी नदीच्या काठाला पोहोचले. शांत संयमी असणारी नदी आता अवखळ बनली होती. मी वर जाण्याचा प्रयत्न केला. हा छोटासा त्या ठिकाणी परिच्छेद दिलेला आहे. अशाच पद्धतीचे परिच्छेद हे तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये दिलेले असतात आणि त्या परिच्छेदाच्या अनुषंगानं आपल्याला कृती प्रश्न विचारलेले असतात आणि त्याचं अचूक उत्तर हे आपल्याला लेखन करायचं असते, ते शोधायचं असतं. म्हणजे या ठिकाणी वाचन करत असताना समजपूर्वक वाचन आपल्याला करायचं आहे. समजपूर्वक वाचन केल्यानंतर आपल्याला कृती प्रश्न नेमका काय विचारलेला आहे, कशाबद्दल विचारलेला आहे आणि त्याचं अचूक उत्तर आपण कशा पद्धतीने लेखन करायला हवं. म्हणजे जर आपण समजपूर्वक वाचन केलं तरच आपण समजपूर्वक लेखन करणार आहोत. आता या परिच्छेदाच्या अनुषंगानं आपण एक कृती प्रश्न पाहूयात.
वरती सूचना दिलेली आहे, आकृतीबंध पूर्ण करा. आणि खाली कृती प्रश्न दिलेला आहे, उतार्यात आलेले ध्वनिदर्शक शब्द. यापूर्वी आपण पाहिलेलं आहे, कृती प्रश्न नेहमी वाक्यामध्ये असतो, परंतु प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी दिलेला नसतो. आता याची उत्तर आपल्याला किती लेखन करायचे आहेत? 1, 2, 3 आणि 4. उतार्यात आलेले ध्वनिदर्शक शब्द. मग ध्वनिदर्शक हे शब्द उतार्यामध्ये कोणकोणते आलेले आहेत हे आपल्याला समजण्यासाठी आपण समजपूर्वक वाचन करायला हवं, त्याचा अर्थ लक्षात घ्यायला हवा. उतारमध्ये या ठिकाणी छोटासा परिच्छेद दिलेला आहे, त्याच्यामध्ये काही शब्द आलेले आहेत, परंतु ते शब्द कोणते लेखन करायचे आहेत? तर ध्वनिदर्शक. आता ध्वनी हे कशाला म्हटलं जातं? तर जो आवाज असतो त्या आवाजाला ध्वनी म्हटलं जातं. ध्वनी या शब्दाचा अर्थ जर आपल्याला माहित नसेल तर मात्र या कृती प्रश्नाचं आपण उत्तर लेखन करू शकणार नाही, आपण चुकीचं उत्तर लेखन करणार आहोत. म्हणजे या ठिकाणी वाचन करत असताना समजपूर्वक वाचन, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. ध्वनी म्हणजे आवाज. आता मी जे बोलतो आहे त्याचा आवाज हा तुमच्या कानावरती पडत आहे, त्याला म्हणतात या ठिकाणी ध्वनी. आता आवाजाबद्दल शब्द कोणकोणते आलेले आहेत? तो वरती आहे, नदीच्या पाण्याचा खळखळाट. म्हणजे पाणी हे खळखळ वाहत असतं, म्हणून पहिलं उत्तर आहे खळखळाट. पक्ष्यांचा चिवचिवाट. पक्षी चिवचिव असा आवाज काढत असतात. ध्वनी म्हणजे आवाज, म्हणून दुसरं उत्तर येणार आहे चिवचिवाट. विजा कडकड करत असतात, या ठिकाणी विजांचा कडकडाट. तिसरं उत्तर आहे कडकडाट. ढगांचा गडगडाट. गडगड असा ढगांचा आवाज आपल्याला ऐकू येत असतो, म्हणून चौथं उत्तर आहे गडगडाट. या ठिकाणी 4 उत्तर लेखन केलेलं आहे. आपल्याला अगदी आखीव रेखीव पहिलं उत्तर, तिसरं उत्तर, दुसरं उत्तर, चौथं उत्तर त्यांच्यामध्ये समानता दिसून येते. म्हणजे या कृती प्रश्नाचं उत्तर लेखन करत असताना आपल्याला समजपूर्वक त्या उत्तराचं वाचन करायचं आहे, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. आणि लेखन करत असताना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला समजपूर्वक लेखन करायचं आहे. आपल्याला समजपूर्वक लेखन काय करायचं आहे? या ठिकाणी आपण आता 4 उत्तर लेखन केलेले आहेत. पहिलं उत्तर खळखळाट, दुसरं उत्तर चिवचिवाट, तिसरं उत्तर कडकडाट आणि चौथं उत्तर गडगडाट. ही 4 उत्तर आपण लेखन केलेले आहे. मात्र दुसरं जे उत्तर आहे ते आपण फक्त लेखन केलेलं आहे, समजपूर्वक लेखन केलेलं नाही. कारण वरती जर आपण परिच्छेदामध्ये पाहिलं तर पक्ष्यांचा चिवचिवाट जो दुसरा च आहे त्या दुसऱ्या च ला पहिली वेलांटी दिलेली आहे. मात्र उत्तर लेखन करत असताना दुसरा जो च आहे त्याला दुसरी वेलांटी दिलेली आहे, आणि त्या कारणामुळं आपलं जे दुसरं उत्तर आहे ते दुसरं उत्तर या ठिकाणी चुकलेलं आहे. म्हणून कृती पत्रिकेमध्ये वाचन करत असताना समजपूर्वक वाचन करायला हवं आणि लेखन करत असताना समजपूर्वक लेखन करायला हवं. या उतार्यावरती दुसरा कृती प्रश्न आहे, उतार्यात नदीला आलेली विशेषणे. आता व्याकरण घटकावरती हा कृती प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ज्या शब्दांच्या आपल्या 8 जाती आहेत त्या शब्दांच्या 8 जाती कोणत्या आहेत, त्याच्यामध्ये सव्यय कोणती आहेत, अव्यय कोणती आहेत, नाम कशाला म्हणतात, विशेषण कशाला म्हणतात. म्हणजे शब्दांच्या त्या 8 जाती जर आपल्याला माहीत असतील आणि त्याच्यामध्ये विशेषण कशाला म्हणतात हे जर आपल्याला माहिती असेल, आपण ते जर समजपूर्वक वाचन केलेलं असेल तर या प्रश्नाचं आपण उत्तर लेखन करू शकतो. उतार्यात नदीला आलेली विशेषणे हा आपला
या ठिकाणी कृती प्रश्न आहे. या ठिकाणी नदी शब्दाच्या जातीमध्ये ते नाम येतं. नामाचा जो उपप्रकार आहे त्याच्यामध्ये ते सामान्य नाम येतं. कारण कोणतीही नदी असेल तर आपण तिला नदीच म्हणतो, परंतु एक विशिष्ट प्रकारची जी नदी असते, म्हणजे उदाहरणार्थ पंढरपूर जवळील जी नदी आहे ती चंद्रभागा नदी, अकलूजच्या जवळ असलेली जी नदी आहे ती नीरा नदी. नीरा नदी म्हटल्यानंतर ते विशेष नाम झालं, नुसतं नदी म्हटल्यानंतर ते सामान्य नाम झालं. मग विशेषण कसं ओळखायचं, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला विशेषण म्हणतात. आता या ठिकाणी नदी हे नाम आहे, त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे 3 शब्द या ठिकाणी दिलेले आहेत, ते आपल्याला ओळखायचे आहेत. मग या वरती जो उत्तर दिलेला आहे त्या उत्तराचं आपल्याला नुसतं वाचन करायचं नाही, तर समजपूर्वक वाचन करायचं आहे. नुसतं लेखन करायचं नाही, तर समजपूर्वक लेखन करायचं आहे. शेवटची जी ओळ आहे म्हणजे त्याच्या अगोदरची जी ओळ आहे त्याच्यातला शेवटचा जो शब्द आहे, म्हणजे त्या शेवटच्या शब्दाच्या अगोदर पाणी नदीच्या काठाला पोचले, त्याच्या पुढं शांत संयमी असणारी नदी. आता नदी कशी आहे, शांत आणि संयमी, म्हणून पहिलं उत्तर झालं शांत, हे त्या नदीबद्दल वापरलेलं एक विशेषण, आणि दुसरं उत्तर आहे संयमी. नदी हे नाम आहे. शांत संयमी असणारी नदी आता अवखळ बनली होती. अवखळ हे झालं तिसरं उत्तर. म्हणजे या उत्तरामध्ये नदीसाठी असलेली जी काही 3 विशेषणे आहेत ती विशेषणं आपण त्या ठिकाणी लेखन केलेले आहे. या कृती प्रश्नाची अचूक उत्तरं या ठिकाणी आपण लेखन केलेली आहेत. पुढील कृती प्रश्न पाहूयात. आता या ठिकाणी एक कृती प्रश्न आपल्या समोर दिसतो. काठ हा कृती प्रश्नाचा शब्द आहे, म्हणजे तो कृती प्रश्न आहे. आणि काठ या शब्दाच्या डाव्या बाजूला एक बाण दाखवलेला आहे आणि उजव्या बाजूला एक बाण दाखवलेला आहे. दोन्ही बाजूस 2 बाण दाखवलेले आहेत आणि दोन्ही बाजूला आपल्याला उत्तर लेखन करायची आहेत. या कृती प्रश्नाचा जेव्हा आपल्याला अर्थ समजणार आहे तेव्हाच या कृती प्रश्नाचं उत्तर आपण लेखन करणार आहोत. आता हा जो कृती प्रश्न समोर दिसतो तो कृती प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला विचारलेला आहे, तर दोन्ही बाजूला 2 बाण दाखवलेले आहेत. याचा अर्थ हा जो कृती प्रश्न आहे या कृती प्रश्नाचे 2 अर्थ हे आपल्याला लेखन करायचं आहे. एक अर्थ हा या परिच्छेदामध्ये दिलेला आहे आणि त्याचा दुसरा अर्थ आपल्याला लेखन करायचं आहे. म्हणजे लेखन करत असताना समजपूर्वक वाचन आपल्याला अगोदर करायला हवं. आता काठ या शब्दाचा पहिला जो अर्थ आहे नदीचा किनारा, हा अर्थ या परिच्छेदामध्ये आलेला आहे. तर काठ या शब्दाचा दुसरा जो अर्थ आहे तो म्हणजे साडीचा पदर. जी महिला साडी परिधान करतात त्या साडीचा जो पदर असतो त्या पदराची किनार म्हणजे त्याला आपण काठ म्हणतो. दुसरा शब्द दिलेला आहे वर. आता या ठिकाणी एक बाण दाखवलेला आहे, त्याचं उत्तर वरची बाजू, दुसरा बाण दाखवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 त्या शब्दाचे अर्थ लेखन करायचे आहेत. आणि दुसरं उत्तर आहे आशीर्वाद किंवा नवरदेव. आता मी वर जाण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात शेवटचं वाक्य आपल्या परिच्छेदामधील आहे. मी वर जाण्याचा प्रयत्न केला. मग या ठिकाणी वर म्हणजे वरची दिशा किंवा वरची बाजू
आणि वर या शब्दाचा दुसरा अर्थ एक आशीर्वाद सुद्धा होतो आणि दुसरा नवरदेव त्या ठिकाणी होतो. मग त्या ठिकाणी आशीर्वाद तुम्ही लेखन करू शकता किंवा नवरदेव लेखन करू शकता. आकृतिबंध पूर्ण करा. आपल्याला कृती प्रश्न विचारलेला आहे. शब्द, प्रत्यय आणि विभक्ती. पहिला शब्द आहे जाण्याचा, दुसरा शब्द आहे पात्रात, तिसरा शब्द आहे काठाला. हे तिन्ही शब्द यावरच्या परिच्छेदामध्ये दिलेले आहेत, उतार्यामध्ये दिलेले आहेत. या शब्दाचा प्रत्यय कोणता आहे, विभक्ती कोणती आहे हे आपल्याला लेखन करायचं आहे. त्या ठिकाणी प्रत्यय कशाला म्हणतात, प्रत्यय शब्दाच्या अगोदर लावला जातो का नंतर लावला जातो हे आपल्याला माहिती असायला हवं. हे माहीत होण्यासाठी आपल्याला समजपूर्वक वाचन करायला हवं. जो प्रत्यय वापरला जातो त्याची विभक्ती कोणती आहे, म्हणजे विभक्तीचे प्रकार कोणते आहेत, तर प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. अष्टमी का म्हणत नाहीत, तर आपण एखाद्याला हाक मारल्यानंतर तो आपल्याला प्रतिसाद देत असतो म्हणून अष्टमी म्हणायचं नाही, तर त्या ठिकाणी संबोधन म्हटलं जातं. प्रत्येक जे विभक्ती आहेत त्या प्रत्येक विभक्तीचे एक वचनाचे प्रत्यय आणि अनेक वचनाचे प्रत्यय त्या ठिकाणी ठरलेले आहेत. आता प्रत्यय जो मूळ शब्द असतो त्या मूळ शब्दाच्या नंतर एक किंवा अनेक अक्षरे लावलेली असतात. आता पहिला शब्द आहे जाण्याचा. या ठिकाणी प्रत्यय येतो चा. या ठिकाणी चा, ची, चे हे तीन जे प्रत्यय असतात एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये देखील तेच वापरले जातात. विभक्ती जी आहे ती विभक्ती आहे षष्टी. दुसरा जो शब्द आहे तो आहे पात्रात. या ठिकाणी त, ई, आ हे तीन प्रत्यय एक वचनासाठी आणि अनेक वचनासाठी देखील वापरले जातात. मग या ठिकाणी प्रत्ययाला त, तर त, ई, आ हे प्रत्यय सप्तमीसाठी वापरले जातात म्हणून या ठिकाणी विभक्ती येणार सप्तमी. तिसरा शब्द आहे काठाला. याच्यामध्ये प्रत्यय येणार ला. आता ला प्रत्यय जे आहेत एक वचनासाठी स, ला, ते आणि अनेक वचनासाठी स, ला, ना, ते असे हे विभक्ती प्रत्यय वापरले जातात. द्वितीया आणि चतुर्थीसाठी हे प्रत्यय वापरले जातात. दोन्ही ठिकाणी प्रत्यय सारखे असतात. या ठिकाणी येणार आहे द्वितीया. आता ला प्रत्यय द्वितीयाचा येतो का चतुर्थीचा येतो हे ओळखण्यासाठी आपल्याला वाचन करायला हवं, समजपूर्वक वाचन करायला हवं. आतापर्यंत 8वी पर्यंत प्रश्नपत्रिका होत्या. आपण पाठाच्या खाली स्वाध्यायामध्ये जे प्रश्न दिले जात होते त्यांची उत्तर आपण पाठांतर करत होतो. परीक्षेमध्ये आपण ती आठवून त्याची उत्तर लेखन करत होतो. आता मात्र पाठांतर हे शून्य झालेले आहे. वाचनाला अतिशय महत्त्व आहे. नुसतं वाचन नाही तर समजपूर्वक वाचन, नुसतं लेखन नाही तर समजपूर्वक लेखन. म्हणजे व्याकरणाचे जे नियम आहेत ते नियम आपल्याला माहिती असायला हवेत. शब्द कसा तयार होतो हे देखील आपल्याला असं माहीत असायला हवं. आपल्या तोंडावाटे किंवा मुखावाटे जे मूलध्वनी निघत असतात त्यांना आपण वर्ण असे म्हणतो. प्रत्येक
वर्ण हा ध्वनींचा असतो. प्रत्येक अक्षर हे रेषेचं बनलेलं असतं. ज्यावेळेस आपण मुळाक्षरं पाहणार आहोत, ती मुळाक्षरं कशी तयार होतात, अक्षर कसं तयार होतं, याचा सविस्तर आपण अभ्यास करणार आहोत. तर तुम्हाला जे काही कृती प्रश्न झेरॉक्स स्वरूपामध्ये पुरवलेले आहेत, प्रत्येक पाठाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी कृती प्रश्न तयार करून दिलेले आहेत. जी झेरॉक्स आहे, प्रत्येक पाठ तो तुम्हाला कट करून तुमच्या वहीमध्ये त्या ठिकाणी चिटकावायचा आहे आणि नंतर कृती प्रश्नाचं आरेखन करून त्या कृती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लेखन करायची आहेत. प्रत्येक कृती प्रश्नाच्या नंतर काही अंक दिलेले आहेत. प्रत्येक कृती प्रश्नाच्या समोर अंक 2, 3, 4 अशा अंक तुम्हाला दिसून येतील. याचा अर्थ जो कृती प्रश्न आहे त्या कृती प्रश्नाची समोरचे जे अंक आहेत त्या अंका इतकी उत्तर असतील. उदाहरणार्थ कृती प्रश्न पहिला आहे आणि त्या पहिला कृती प्रश्न संपल्यानंतर पुढं 5 अंक असेल, तर याचा अर्थ त्या पहिल्या कृती प्रश्नाची 5 उत्तर आहेत. ती उत्तरं शब्दामध्ये असू शकतात किंवा वाक्यामध्ये देखील असू शकतात. आज कृती प्रश्नाचं आरेखन कसं करायचं, कृतीपत्रिकेमध्ये वाचनाला नुसतं महत्त्व नाही तर समजपूर्वक वाचनाला महत्त्व आहे. नुसतं लेखनाला महत्त्व नाही तर समजपूर्वक लेखनाला अतिशय महत्त्व आहे. आणि आपल्या ज्या कृती आहेत त्या आखीव रेखीव त्यांच्यामध्ये समानता हवी, अचूकता आहे, याच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी आज माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.